नमस्कार, रुपाली कांबळे डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे. दसरा आहे तर म्हटलं चला एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया, जी की पटकन बनणार. जाडसर कढई घेऊया. यामध्ये टाकूया दूध. दूध घट्ट असते ते घ्यायचं. मी इथे म्हशीचे दूध घेतलेले आहे. पंधरा मिनिटात बनणार आजची रेसिपी. बासुंदी बनवण्याकरिता वेळ लागत असतं, तर आज नवीन पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगत आहे. आपल्याला जास्त वेळ दूध घट्ट पण नाही करायचं आहे. पटकन बनणार आजची रेसिपी. बाजूला चिकटत असतं ते काढत राहायचं. जाडसर कढई घेतली की आपलं दूध चिकटत नसतं. आता आपण एक कप दूध बाजूला काढून घेऊया. सहज आपण ही डिश पटकन बनणार ही डिश अशी बनवू शकतो. इथे मी एक कप दूध बाजूला काढून घेतलेले आहे. जे दूध आपण गरम होण्याकरिता ठेवले होते ते. पुन्हा एक पातेलं घेतलेला, कढई घेतलेली, कढईमध्ये दूध टाकलेला आणि एक 10 रुपयाचं मिल्क पावडर भेटत असतं ते पॅकेट घेतलेलं आहे. आज आपण खोवाचा पण वापर करत नाही आहे. सहज आपण पटकन बनणार या प्रकारे बासुंदी बनवत आहे. दुधामध्ये मिल्क पावडर टाकूया आणि आपण खोवा घरीच बनवूया. आपल्याकडे खोवा वगैरे नसतं तर सहज आपण घरी या प्रकारे खोवा बनवू शकतो. थंड होणार त्याचप्रमाणे घट्ट येणार, म्हणजे आपला खोवा तयार होणार. बघा, छान असं घट्ट येत आहे आणि कलर पण आलेला आहे. आज आपण खोवाचा पण वापर करत नाही आहे. पटकन बनणार या प्रकारे आजची रेसिपी बनवत आहे. बघा, छान असं मिल्क पावडर आणि दूध मिक्स झालेला छान असा खोवा बनत आहे. यामध्ये टाकूया आपण बाजूला दूध ठेवले होते गरम होण्याकरिता ते टाकलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. एक पातेलं घेतलेला, यामध्ये एक चम्मच तूप टाकूया. थोडेच ड्रायफ्रूट्स परतून घेऊया. तुपामध्ये परतून घेतलेले आहे. त्याच पॅनमध्ये आपण अर्धा वाटी साखर घेऊया आणि साखरला परतून घेऊया. आजची रेसिपी सगळ्यात वेगळी आहे. आता कमी गॅस करायचा आणि साखरला परतत राहायचं. बघा, छान असा हनी असतं तसं बनत असतं. बघा, छान असं शहदसारखं बनलेलं आहे. आता आपण बाजूला दूध गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे. बघा, छान असं घट्ट आलेलं आहे. यामध्ये आता आपण साखरला छान घट्ट करून घेतलेलं आहे ते टाकूया. आतापर्यंत आपल्याला मेहनत नाही लागली. इथे थोडंच आपल्याला साखरेचं पाक टाकलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. घोटत राहायचं म्हणजे साखर विरघळून जाणार. आणि बघा, छान असं बासुंदीला कलर पण आलेला आहे. आजची रेसिपी 15 मिनिटमध्ये बनलेली आहे आणि वेगळ्या प्रकारे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. दसरा आहे तर ही रेसिपी नक्की बनवून बघा. यामध्ये टाकत आहे विलायची. मी घरीच विलायची बारीक केलेली आहे. छान अशी बासुंदी बनलेली आहे. एक वाटी घेतलेली, त्यामध्ये बासुंदी
काढलेली आणि ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये परतून घेतलेले होते ते टाकूया. बघा छान असा कलर पण आलेला आहे आणि 15 मिनिटात बनलेली आहे. या प्रकारे नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. बाय बाय.